नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कांद्याचे पराठे करत आहोत। त्यासाठी मी 2 मोठे कांदे घेतले, बारीक कापून घेतलेले आहे त्यांना। हे पराठे खूप सुंदर लागतात, मोठ्यांपासून छोट्यांना सगळ्यांना आवडतात। टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकतात। तर यात मी हळद टाकली आहे, 1 चमचा मोठा मिरची पावडर, धने पावडर, जिरे टाकलेत, हे आहेत ओवा, चाट मसाला टाकलेला आहे, यात रॉक सॉल्ट टाकलेला आहे, काळं मीठ, त्यानंतर यात साधं मीठही टाकूया। ह्या दोघांनी खूप छान टेस्ट येते। तर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण कांद्याला हे सगळा मसाला लागला पाहिजे, याप्रमाणे आपल्याला मिक्स करायचं आहे। आता यात स्वाद वाढवण्यासाठी कसुरी मेथी टाकली आहे, 1 चमचा, खूप छान टेस्ट येते याच्याने। आणि 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकलेलं आहे। तर हेही छान मिक्स करून घ्यायचं आहे यात, म्हणजे जे पण पाणी कांद्याला सुटतं मिठामुळे, तर ते सगळं हे जे पीठ आहे ते शोषून घेतं आणि पराठा ओला होत नाही। तर आता कोथिंबीरही टाकून घेतली आहे, भरपूर छान कोथिंबीर टाकायची आहे। आता हे मिक्स करून घेऊया छान। आपला मसाला तयार झालेला आहे। आता पीठ घेतलं आहे गव्हाचं, त्यात थोडं मीठ आणि थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून छान मळून घेत आहे। यात थोडं मीठ टाकलं आहे, म्हणजे बाहेरचं जे कवर आहे ते छान कुरकुरीत आणि टेस्टी लागेल। तर आता थोडासा गोळा घेतला आहे पिठाचा आणि तो छान गोल करून घेतला आहे, पिठात बुडवून घेतला आहे थोडासा, आणि त्याची एक वाटी तयार करून घेतलेली आहे हातामध्ये। आणि ह्या वाटीत आपलं हे जे सारण तयार केलं आहे ते भरायचं आहे आणि वरून थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे ते चिपचिप होणार नाही। आणि ते पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, अगदी कचोरीसारखं याप्रमाणे, आणि थोडंसं दाबून पिठात बुडवून त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे हातात गोल करून। तर आता पराठा लाटून घेऊया। तर याप्रमाणे छान पराठा लाटून घ्यायचा आहे, जेवढ्या तुम्हाला साईजचा हवा तसा। तर खूप सुंदर आणि टेस्टी हे पराठे बनतात। तर याप्रमाणे लाटल्यानंतर खरपूस तव्यावर तेल टाकायचं आहे। छान झाला आहे बघा पराठा। आता तव्यावर तेल टाकायचं आहे आणि त्याचा तेल किंवा तुम्ही बटरही वापरू शकता, आणि खुसखुशीत आणि कडक छान भाजायचा आहे। तुम्हाला सॉफ्ट हवा असेल तर तुम्ही तसाही भाजू शकता। तर याप्रमाणे हा पराठा दोन्ही साईडनी तेल टाकून व्यवस्थित छान भाजून घ्यायचा आहे, खरपूस असा कुरकुरीत, आणि त्यानंतर खायचा आहे। खूप टेस्टी आणि छान लागतो। मला जरूर कळवा कमेंट्समध्ये की तुम्हाला कसा वाटला। आणि अशाच वेगवेगळ्या आणि टेस्टी रेसिपीज बनवण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया लवकरच।